तर कितीही दौरे करा, मोदी आणि त्यांच्या गद्दार मित्रांना जनता जागा दाखवणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींसह शिंदे आणि फडणवीसांवरही निशाणा साधलाय। 1.5 महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेकार होणार असल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय। दरम्यान आताच सांगतो, गद्दारांना मी नोकऱ्या देणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य केलंय। मोदीजी, आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय, 1.5 महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत। पण अनिल, त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत, आपल्याकडे येतील, नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या। आम्ही काहीच केलं नाही, रोजगार उद्योगच आणलेले, आम्हालाच उद्योग नाही, तुम्ही द्या, देणार नाही। आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही। नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या घोषणा, नुसते योजनांच्या घोषणेने लोकांची पोटं नाही भरत, योजना अंमलात आल्या पाहिजेत। आणि आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा? कोणताच नाही। उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली, त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही। हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे।